हां स्काय टावर मॉल. नमस्कार मंडळी. तर वातावरण बघू शकतो बाहेरचं. काय माहीत झाडं घेते बायको आणि नंतर मग ते एवढं बरोबर ती खत वगैरे व्यवस्थित टाकते. का सुकतात झाडं एवढं काही कळत नाही आहे. तुम्ही सांगा ना काय करू शकतो आम्ही. झाडवाला पण तिकडेच आहे बघू शकतात ते बघा. इतका टेम्पो दिसतच नाही. हा बघा झाडवाला इथे आहे. ठीक आहे काय नाही. तर मस्त वाटतं मजा येते. संडे असलं की आराम असतो आणि आराम असलं की थोडेसे घरातली कामं पण असतात आणि नेचर पण खूप सुंदर आहे बघू शकता. काका खाली काहीतरी करतात पाया पडतात असं ते. नॉर्मल असं काहीतरी लिकेज झालं वाटतं. पाणी खाली पडतं ओळं झालं खाली. नळामधून पाणी पडतं आहे पूर्ण पडतं खाली. ठीक आहे मस्त आहे ना. चला तर बायको आता अंडी बनवते. अंडा मसाला की काय बनवते माहीत नाही बट चालेल. जे काय बनवेल ते तुम्हाला दाखवतो. आणि कालचा स्काय मॉल टॉवर ते सारखं बोलताना मला वाटतं ते. चला मग आता फोन आला आहे पार्टीचा. तर भावाला सांगतो की पाणी टाकायचं. संडे असलं की असतात काही लोकांचे चालू वगैरे. तर आमचं सर्व्हिस आहे शेवटी सर्व्हिसला तर द्यावंच लागतं ना सर्व्हिस. सो मग मी त्याला कॉल करतो आणि मग भेटू आपण थोडा वेळा. बायको खाली वाकून बघते. पण आलेलो आहे सोबत कॉफी आहे. कॉफी बायको आणि मी आहे. तर मग आता आम्ही इकडे थोडंसं गप्पा मारतो आणि मग थोड्या वेळात आपण भेटू. चहा पिते. आज काय बनवलंस. अरे नम्रता तुझ्या झाडांची काय ग काय झाले एवढे पैसे टाकलेस काय झाले झाडांचे. अरे इकडे ऊन येत नाही माझा प्रॉब्लेम ऊन येत नाही. बघा हे अगोदर एक आमचं झाड हे झालं नंतर आम्ही हे घेतलं. तर गाईस तुम्ही मला सांगू शकता आम्हाला सांगू शकता की आम्ही काय करू शकतो. आणि इकडे ऊन प्रॉपर असं येत नाही आहे. तर झाडं पण बघू शकता तुम्ही. ते काय झालं आता पूर्णपणे काय माहिती. पाणी तर व्यवस्थित घालते त्यांनी सांगितल्याप्रमाणे. बघ ना सांगितल्याप्रमाणे पाणी वगैरे व्यवस्थित घालते. हे बघ त्यालाच घेऊन येऊ का झाडवाल्यालाच. हा त्याला बोलू यायला बाई काहीतरी आमचं असं दोघांचं मत आहे की आम्ही झाडवाल्या म्हणजे जे नर्सरीवाला आहे ना तो तिकडेच आहे तिथेच आहे ना. तर त्यालाच आम्ही बोलून त्याला दुपारी बोलू होतो आणि त्याला सांगतो की काय हे झाल्या. बघ ना चला ठीक आहे बघू. तुम्ही पण असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा की आम्ही काय करू शकतो. ऊन येतं असं नाही की नाही येतं. हे बघा इथे ऊन येतं आहे. इथे येतं ह्या साईडला नाही येत आहे. ठीक आहे चालेल. चल कॉफी पी. चला मग आपण भेटू आपण थोड्या वेळात. मंडळी लंच टाईम झालेला आहे. तुम्हाला हे दाखवतो लंचमध्ये काय आहे. चला तुम्ही पण या जेवायला. बघू शकता मंडळी अंडा कढी आहे चपाती आहे आणि राईस आहे. चला मग तुम्ही पण या जेवायला. जेवून भेटूया आपण. नमस्कार मंडळी. चला माझा चहा वगैरे झाला. असंच एक आता खाली बिल्डिंग खाली राऊंड मारून येतो. सकाळपासून घरीच होतो ना थोडंसं फ्रेश वाटेल. चला मग आपण बघूया काय मिळतं एक्सप्लोअर करायला. तुम्हालाही दाखवतो. बुकवाल्याकडे आलो आणि डिस्काउंट पण आहे बऱ्यापैकी. किती % डिस्काउंट आहे. सेल ऑफ 50 रुपीज 50 रुपयापर्यंत आहे. द कल्चर कोड द लेगेसी ऑफ शिवाजी द ग्रेट. नमा बट ही कशी आहे इंग्लिशमध्ये आहे का इंग्लिशमध्ये आहे मराठीमध्ये आहे दादा. छान छान बुक्सचं कलेक्शन आहे इथे. हे खूप आहेत बुक. तुम्ही पण या इकडे. फेरफटका मारत होतो तर दिसलं बायकोला. नजर बरोबर असते.
टीचर असल्यामुळे तुला काय बुक्स वगैरेचं खूप छंद आहे, तर ती गेले आतमध्ये. भाई ऑडियो ले सकता हूँ ना? आपका भी ले लेता हूँ, मेरा ब्लॉग में आ जाएगा आपका. आणि कलेक्शन बघू शकता. खूप आहे बुक्स. तिकडे तुमची मान फिरेल तिकडे बुकच बुक आहे. आणि 50 रुपीज सेल्स पण आहे तिथे. सगळे 50 रुपीचीच बुक्स आहेत. त्याच्यामध्ये आर्थर कॉन्डेट, बाज, बुकचं कलेक्शन छान आहे इकडे बघू शकता. ते काय आहे लहान मुलांसाठी ना, किड्ससाठी पण आहे. हां छान छान 13 आहेत ना. हे काय आहे स्टोरी बुक आहे का? खूप आहे तिथे कलेक्शन. रतन टाटांचं पण आहे. शिल्पकार पेन्सिल्स. बुकचं कलेक्शन छान आहे इकडे बघू शकता. ते काय आहे लहान मुलांसाठी ना, किड्ससाठी पण आहे. हां छान छान 13 आहेत ना. हे काय आहे स्टोरी बुक आहे का? खूप आहे तिथे कलेक्शन. रतन टाटांचं पण आहे. शिल्पकार पेन्सिल्स. भाग 2 पु ल देशपांड्यांचं बघ ना हे बघ. आपका शॉप का टाइमिंग क्या है? शॉप का टाइमिंग? जे विस्टम बुक फेयर. ओके ओके शॉप का नाम क्या है? जे विस्टम बुक फेयर. ओके. नहीं टाइमिंग क्या है इसका आपका? हाँ जो है सुबह 10 बजे का रहेगा. हाँ. और रात को 11 बजे बंद. 11 बजे तक हो. इधर का लोकेशन बता दीजिए ना किधर. इसमें सब कुछ है. मतलब वो जो बाहर का बुक्स है ना, नहीं 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 मतलब एक आने आपका शॉप का एड्रेस बता दीजिए ना. ये कांदीवली मेट्रो स्टेशन के हाँ बाजू में. बाजू में. वो जो बाइक दोस्त गाड़ी सर्विस मतलब गाड़ी सर्विस का दुकान है ना. हाँ हाँ उसके जी. पास. ओके ओके ठीक ये है. जो जगह का नाम है इसका हाँ. महाडा कॉलोनी, बराबर महाडा कॉलनी. शिवनेरी सोसाइटी. ओके ओके. आपके पास काफ़ी कलेक्शन है. ओके छान. 3 बुक घेतलं. बस झालं बुक 3 का पाहिजे अजून तुला? आता आपल्याकडे माहीत पडलं ना, म्हणजे नेक्स्ट टाइमला आपण येऊ शकतो ना इथे. इसमें अभी जी बहेर जी है, ये बुक मैं रीड करके आपको वापस दूंगा तो उसके ऊपर भी डिस्काउंट मिलेगा क्या? रिप्लेस करके मिलेगा 150 आपको रिटर्न मिलेगा. 150 रिटर्न मिलेगा ना. ओके ओके सर चलेल. हां ना मग समजलं. 150 रुपीज मला रिफंड मिळणार. फिर 150 रुपीज मग त्याला विचारून घेतलेलं बरं ना. भारत का संविधान, भारताचं संविधान पण आहे छान. आपण पण एकदा घेऊया, रीड करूया, कारण की बाबासाहेब आंबेडकरांचं आहे आणि करायला पाहिजे तर रीड. ठीक आहे.
आता बुक घेतलेत आपण 3. वर्ल्ड बुकचे पण आहे. चल ओके ठीक आहे. मंडळी घरी आलो आहे आणि आज खाली राऊंड मारायला गेलेलो पण ते मला बुकचं शॉप दिसलं आणि आम्ही तिथून बुक परचेस केले. तुम्ही पण बघितलं असेल ब्लॉगमध्ये. तर मग आजचा दिवस बऱ्यापैकी आरामातच गेला आणि आता बायको वॉशिंग मशीन लावते आणि सूप आणलेलं आहे. सूप मंचान सूप आहे. आता तो पितो आणि मग आराम. मग चला मग आजचा ब्लॉग इथे संपवतो. पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तर चॅनलला आपला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय गुड नाईट.